लातूर जिल्ह्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं झोडपलंय। मोठं नुकसान जिल्ह्यात झालंय। गहू, ज्वारी, हरभऱ्यासह आंबा बागांचंही नुकसान झालंय। तर रेणापूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठाही खंडित झाला होता। अवकाळी पावसामुळे रबी पिकांना मोठा फटका बसलाय। थेट शेतीच्या बांधावर पोहोचलेत आमचे प्रतिनिधी संदीप भोसले। अवकाळीचा फटका खऱ्या अर्थाने काढणीला आलेल्या शेती पिकांना बसताना पाहायला मिळतोय। खरं म्हणजे काढणीला आलेली ज्वारी, हरभरा, गहू या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसतोय। गारपीट आणि वादळी वारा यामुळे ही संपूर्ण ज्वारी जी आहे ती आडवी पडली आहे। त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने पुरता हिरावून घेतला म्हणावं लागेल। हे काही दिवसामध्ये ज्वारी जी आहे ती आता काढणीला आली होती, मात्र रात्री झालेल्या वादळी वारा आणि अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे या शेतकऱ्याचं प्रचंड मोठं नुकसान जे आहे ते झाल्याचं पाहायला मिळतंय। संपूर्ण ज्वारी जी आहे ती भुईसपाट झाले, त्यामुळे कुठेतरी या शेतकऱ्याचं प्रचंड मोठं नुकसान पाहायला मिळतंय। खऱ्या अर्थाने ही काढणीला आलेली ही ज्वारी जी आहे ती आता जमिनीला पडल्यामुळे कुठेतरी काळी पडण्याची देखील भीती या शेतकऱ्यांमध्ये आहे। प्रचंड मोठं नुकसान लातूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं झाल्याचं पाहायला मिळतं। आणि एकूणच जे आहे तर लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात खऱ्या अर्थाने अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका मोठ्या प्रमाणात बसताना पाहायला मिळतोय। संदीप भोसले, सामटी न्यूज, लातूर।